मी कोजागिरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी अँड लाईफस्टाईल. तर आज आहे गुरुवार. आजपासून श्रावण चालू होतोय आणि छान अशी दिवसाची सुरुवात झाली. छान सकाळपासून पाऊस पडत होता. पाऊस ऊन हे काही चालूच आहे. तर काही नाही, मग आज म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज काही रेसिपी नाही आहे, कारण आज उपवास असल्यामुळं काही रेसिपी नाही आहे. तर नंतर मग सुंदर अशी देवाची पूजा केली म्हणून आम्ही बाहेर निघालो होतो. तर आम्ही कशासाठी जातो हे तुम्हाला समजेलच पुढं. तर आम्ही निघालो होतो विमाननगरला, फिनिक्स मॉलमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे की मी 1-2 व्हिडिओमध्ये सांगितले की मोबाईल खराब झाला आहे. तर आम्ही सेंटरला गेलेलो रिपेअर वगैरे करायला. पण काय झालं, 1-2 वेळा रिपेअर करून आणला, पण तो काय व्हायचं, एक घरी आलं की परत आहे तसा ब्लिंक करायला लागायचा आणि परत बिघडायचा. त्यामुळं काय ते रिपेअर करून आणलं, पण काय त्याच्यामध्ये फरकच पडत नव्हता. मग विचार केला ठीक आहे, मग आता नवीनच घेऊया. तर मोबाईल पण माहिती आपल्याला सगळ्यांना की मोबाईल किती लागतो. तर आणि एकतर मिस्टरांना कामा वगैरे जायचं असतं वगैरे, त्यासाठी म्हटलं चला मग नवीनच घेऊया. तर आम्ही काय बजेट जास्त नव्हतं ठेवलं, कमीच बजेटचा घेणार होतो. पण म्हटलं चला जाऊयात मॉलमध्ये. त्यामुळे आम्ही आलेलो फिनिक्स मॉलमध्ये विमाननगरला. तर आम्ही कुठला मोबाईल घेतला, काय मोबाईल घेतला हे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर सबस्क्राईब करा. बाबू इथं आहे का नाही शूट, काय माहीत अलाउड. इकडे येते फोन 25 ते 30च्या रेंजमध्ये. रिव्ह्यूजमध्ये सांगितलं विवो ओप्पो ने होय, सॅमसंग गॅलेक्सी A7च्या प्राईस घेतलेली. डिस्प्ले 6 पॉईंट, कॅमेरा 50 मेगापिक्सल कॅमेरा फ्रंट. ह्याचं आपण हे बघितलं ना. कोणता बघताय? लाईटमध्ये फीचर 3D फोटो तुम्ही बनवू शकता. 7,000 mAh बॅटरीची वॉरंटी 5 वर्षे मिळेल. बाळा
आम्ही आलो होतो रिलायन्समध्ये मोबाईल घ्यायला. घेतलाय ना आता नवीन मोबाईल. हॅलो. कोणाला घेतला नवीन मोबाईल? हां बोला ना. मला नाही घेतला, पप्पांना घेतलाय. तर आम्ही हा नवीन मोबाईल घेतलाय Oppo F33 5G. कसं वाटतंय आता पप्पांना? कसं वाटतंय? छान वाटतंय. तुला वाटतंय का पप्पांना? तुला छान वाटतंय का पप्पांना छान वाटतंय? जुन्या मोबाईलचं इथे पप्पांना कसं काय छान आलंय? वाटतंय. लॉगिन केलं नाही सर तुम्ही त्यात. 15 दिवस झाले पप्पांनी तसाच मोबाईल वापरला ना. हे पण आहे का फिंगरप्रिंट? तर आम्ही आलो होतो विमाननगरला फिनिक्स मॉलमध्ये. झालं का पप्पांचं टेन्शन मिटलं का? मोबाईल इज इम्पॉर्टंट. ध्रुवी, काय शॉपिंग केली तू? काय केली शॉपिंग? काय घेतलं तू? मोबाईल घेतला. कोणासाठी? कोणासाठी घेतला? पप्पांच्यासाठी घेतला. हो का? आता कुठे चालले मग? घरी चालले. होय. चला आता घेतला मोबाईल, आम्ही निघालोय घरी. पकडा येते का पिशवी हातामध्ये? येते? कसं आहे मॅडमचं काम? तर आलो आता आम्ही बाहेर जाऊन आलो. आता एक गुरुवार खिचडी बनवायची होती, म्हणजे आता चला खिचडी बनवून घेऊयात. सगळ्यांना काम होते. लेट झाले तर मग पटकन आता करून घेते मी खिचडी. तर पाहिलं असेल तुम्ही की आम्ही आत्ता कोणता मोबाईल घेतला, काय घेतला ते. तर काही नाही, आम्ही Oppo F33 5G घेतला. छान आहे मोबाईल, त्याचे रिव्ह्यू पण छान होते म्हणून घेतला. आणि मग घरी आलो तर मिस्टरांना कामावरती जायचं होतं आणि उपवास होता, त्यामुळे खिचडी बनवायची होती. मग मी खिचडी बनवून घेतली. आणि मी खिचडीची रेसिपी, जर तुम्हाला खिचडीची रेसिपी हवी असेल ना, तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये खिचडीची पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे. जर कोणाला बघायची असेल तुम्ही तर माझे शॉर्ट व्हिडिओ पण बघून घ्या. आणि मी शॉर्ट लॉंग दोन्ही पण व्हिडिओ टाकत असते, त्यामुळे तुम्ही माझे दोन्ही पण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनेलला एकदा नक्की विजिट करा. तर चला मग इथे संपवते माझा आजचा व्हिडिओ. तर आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा. त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. चला भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.